परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार, कारण की या मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत नसून तिघांमध्ये होत नसून चौघांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे आणि या चौघा जणांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावा लागणार आहे। जर आपण पाहिलं तर एक्झिट पोलनुसार या ठिकाणी बबनराव लोणीकर हे विजयी होऊ शकतात, निवडून येऊ शकतात असा अंदाज दाखवलेला आहे। पण मात्र बबनराव लोणीकर नेमके का निवडून येऊ शकतात, त्यामागे कोणते कोणते गणित आहेत। एका सर्वेमध्ये सुरेशकुमार जैतले यांना 45% आणि बबनराव लोणीकर यांना 30% असं सरासरी दाखवलेली आहे। बबनराव लोणीकर सुरेशकुमार जैतले या दोघांमध्ये टक्कर होईल असं एका सर्वेमध्ये दाखवलं, तर दुसऱ्या सर्वेमध्ये बबनराव लोणीकर आणि आसाराम बोराडे या दोघांमध्ये टक्कर होईल। त्यामुळे या ठिकाणी नेमकं कोण निवडून येईल हे आपण अगदी ठामपणाने सांगू शकतो, एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो। या ठिकाणी भाजपकडून उमेदवार आहेत बबनराव लोणीकर, तर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून मशालीच्या चिन्हावर आहेत आसाराम बोराडे, तर या ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत अपक्ष टीव्ही निशाणीवर सुरेशकुमार जैतल्या आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून आहेत रामप्रसाद थोरात। रामप्रसाद थोरात हे सिलेंडर निशाणीवर या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे मतदारसंघामध्ये। मागच्या काही काळामध्येच रामप्रसाद थोरात यांनी मोठी आव्हान निर्माण केली होती आणि एक जनशक्ती सुद्धा मतदारसंघामध्ये उभी केलेली होती। पण मात्र या मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत बबनराव लोणीकर आणि आसाराम बोराडे या दोघांमध्येच होईल असं एक्झिट पोलमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याची काही कारणं जर आपण पाहायला गेलो तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस आहे। मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर एकमतानं उबाटा गटाच्या पाठीमागे राहिली असती तर या ठिकाणी आसाराम बोराडे हे निवडून आले असते। पण मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनाच बंडखोरी केल्यामुळं सुरेशकुमार जैतले हे काँग्रेसचे माजी आमदार होते, म्हणजे काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता, म्हणून त्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म भरला। पण मात्र सुरेशकुमार जैतल्या यांची मोठी ताकद अजूनही मतदारसंघामध्ये आहे आणि ती मोठी ताकद आसाराम बोराडे यांच्या पाठीमागे नसल्यामुळं आसाराम बोराडे यांचं नुकसान या ठिकाणी होताना दिसतंय। तर या ठिकाणी बबनराव लोणीकर यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरू शकते, म्हणून बबनराव लोणीकर आणि आसाराम बोराडे या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होताना दिसते। जर आपण परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये काही सर्कलचे म्हणजे मोठमोठे गावं येतात आणि त्या गावामध्ये नेमकी कोणाला लीड मिळू शकते याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठं सर्कलचं म्हणजे मोठं गाव आहे ते म्हणजे आष्टी आहे। आष्टीमध्ये अनेक गावं येतात, 27-28 खेडे येतात आणि या 27-28 खेड्यांमधून मोठा पाठिंबा बबनराव लोणीकर यांना नेहमीच मिळतो, कारण की याच सर्कलमध्ये त्यांचं लोणी हे गावसुद्धा आहे आणि या सर्कलमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळं मोठी लीड त्यांना त्या ठिकाणावर मिळते। परतूर शहरामध्ये बबनराव लोणीकर सुरेशकुमार जैतल्या हे सारख्याच मतांनी चालतात आणि दुसरं जे सर्कलचं मोठं गाव आहे ते म्हणजे सातोना गाव आणि या सातोना गावामध्ये सुद्धा बबनराव लोणीकर यांचं मोठं ताकद त्या सर्कलच्या गावामध्ये सातोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। पण मात्र या ठिकाणी जे सातोन्याचे काही जे लोक आहेत यांनी आसाराम बोराडे यांचं काम केल्यामुळं या ठिकाणी सुरेशकुमार जैतले यांना फटका बसताना दिसतोय आणि त्या ठिकाणी आसाराम बोराडे आणि बबनराव लोणीकर यांनाच मताधिक्य सातोना सर्कलमधून होताना दिसतंय। त्यानंतरचं मोठं गाव आहे ते म्हणजे वाटूर सर्कल। वाटूर सर्कलमध्ये सुद्धा अनेक गावं येतात आणि या गावामध्ये सुद्धा बबनराव लोणीकर यांचं वचक जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे। या ठिकाणी सुरेशकुमार जैतले आणि बबनराव लोणीकर हे समान समान चालू शकतात। या ठिकाणी आसाराम बोराडे यांचा जास्त काही प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार नाही। पण मात्र जसं मंठा तालुक्यातले काही जर आपण गावं घेतले तर या मंठा मतदारसंघातल्या काही गावांमध्ये आसाराम बोराडे हे वन साइड चाललेले आहेत, मोठं मताधिक्य त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि हेच लीड बबनराव लोणीकर यांना मागच्या अनेक वर्षांपासून मंठा तालुक्यातून मिळत होतं आणि ते मताधिक्य आता या ठिकाणी कमी होऊ शकतं। पण मात्र नेर सर्कल आहे, सेवली आहे, या मतदारसंघामध्ये सुद्धा म्हणजे या सर्कलच्या गावामध्ये सुद्धा सुरेशकुमार जैतले यांचं पूर्वी नेरमध्ये वजन होतं, सेवलीमध्ये होतं, पण मात्र ते आता
काँग्रेसकडून नसल्यामुळं त्या ठिकाणचं मतदान हे मशालीकडे गेलं आहे आणि ते ठिकाणचं दुसरं मतदान जे होतं ते बबनराव लोणीकर यांच्याकडे गेलेलं आहे। त्यामुळं सरळ सरळ लढत या ठिकाणी आसाराम बोराडे आणि बबनराव लोणीकर या दोघांमध्येच होताना दिसते। वंचित बहुजन आघाडी सुद्धा मोठं मताधिक्य या मतदारसंघामध्ये घेऊ शकते, पण मात्र नेमकी किती टक्के घेऊ शकतं हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होईल। ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये सांगितलंय की या मतदारसंघामधून बबनराव लोणीकर विजयी होतील, त्याच्या अंदाजे त्याचे हे काही गणित आहेत। या गणितानुसार जर झालं तर त्या ठिकाणी बबनराव लोणीकर नक्कीच विजयी होतील असं आपलं या ठिकाणी वाटतं।